नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुशांत सुनील वजले आणि आज आपला पहिला ब्लॉग. ह्या पहिला ब्लॉगविषयी असणारा आपला कंटेंट असा आहे, म्हणजेच विषय की रोहा तालुक्यामध्ये आपल्याच गावाच्या शेजारी श्री दत्त जयंतीनिमित्त म्हणजे आज दिनांक 15 तारीख वार रविवार, तसेच 16 तारीख सोमवार आणि 17 तारीख मंगळवार अशा 3 दिवस श्री दत्तांची जयंतीनिमित्त ह्या आपल्या गावाच्या शेजारी म्हणजेच डोंगरावर न्हावे, नवकार, सोनकार, दीव अशा 4 गावा मिळून ही यात्रा इथे भरली जाते आणि वेगवेगळ्या गावची माणसं वगैरे सुद्धा इथे येत असतात. तर ही यात्रा कशी सुरुवात झाली, ह्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात एकत्र, ह्या सर्व आपण विषयातून जाणून घेऊया व तुम्ही शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये पाहत राहा. व पहिला ब्लॉग असल्याकारणाने काही चुकीसुद्धा होतील, सो माफी असावे. आणि काही विषय मला जी पण माहिती असेल मी तुम्हाला सांगेन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तरच लाईक करा, नाही तर लाईक करायची काही गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला समोर जे मंदिर दिसत असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं, म्हणजे जवळपास डोंगर चढून जायचं आणि त्या ठिकाणी जी काही घटना घडतील आणि ज्या झालेल्या आहेत आणि कसे मंदिर. तर आता आपण पुढे जातो आणि विषय असा आहे की आज दिनांक 15 रविवार, आज न्हावे, नवकार, सोनकार, दीव तसेच आजूबाजूच्या सर्व गावातल्या म्हणजे रोहा तालुक्यातले कोणत्याही व्यक्ती ग्रुप डान्स करू शकतो आणि त्यांना काहीतरी 3 क्रमांक दिलेले आहेत. पहिल्या क्रमांकाला मे बी 15,555 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला काहीतरी 10,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला 5,555 रुपये असे काहीतरी त्यावेळी. आणि तसेच सन्मान चिन्हसुद्धा ठेवलेले आहेत. आणि विषय असा, आता तुम्हाला रस्ता दिसेल, कसा हा रस्ता आहे, मी तुम्हाला सर्व गोष्टी ह्यामध्ये दाखवणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत तसेच शेवटपर्यंत राहा. लोक कसे येतील यात्रेतून, आपण कसं जातो वगैरे वगैरे. आणि उद्या दिनांक 16 म्हणजे सोमवार या दिवशी यावेळी ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे, बाहेरून माणसं बोलवलेली आहेत. आणि 17 तारखेला म्हणजेच मंगळवारी इथे सेलिब्रिटी येणार आहेत. आता ते कोणते आहेत कोण नाही हे मी ॲडव्हर्टाईज अजून वाचलेलं नाही आहे, पण ठीक आहे. आपला कंटेंट असा आहे की आपल्याला सर्व काही मंदिरापर्यंत जाण्याचा काय रस्ता आहे तो दाखवतो. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, ह्याला बोंडाचं झाड म्हणतात. तर तुम्हाला माहिती असं, कोकणी जे असतील ना त्यांना माहिती असतील बोंडाचं झाड म्हणजे काय. त्या ठिकाणी बोंडाचा झाड असतो, तो खाण्यासाठी उत्कृष्ट लागतो. आणि बिबो हा एक प्रकार असतो, जसं की तुम्हाला काटा वगैरे उठला त्यासाठी ठिकाणी लावण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक रूप आहे. आणि हा जो झाड दिसतोय ना, हा कलंबी आंब्याचा झाड आहे. आम्ही तर आंब्याचं पडून येतो. आणि ही जी वाट आहे ना, इकडून लोक फाटी वगैरे येण्यासाठी जातात, पण हा एवढाच घातक रस्ता आहे कारण इथे 2 पिग्स तसेच 2 किंवा खूपच आहेत आणि लिपड एक आहे आणि 2 टायगर आहेत. आणि जवळपास आत्तापर्यंत 2 ते 3 वासरांना आणि गायींना वगैरे त्यांनी मृत्युमुखी पाडलेले. तर इथे रात्री 7च्या नंतर येणं खूप रिस्की आहे. आणि आता टाईममधलं जवळपास 5:03 झालेले आहेत आणि आपण जातो आहे. बघा कसा रस्ता, हा पूर्ण आतून म्हणजे कोळी लोकांनी बांधलेला रस्ता आहे. समोर माणसं येत आहेत यात्रेशी, तुम्ही बघू शकता. गोष्ट सांगतो की लोक आपल्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघतात. हा बोलतो आहे कोणाशी आणि आम्ही समोर दिसल्यावर बोलणं का बंद करतो. त्यांना काय आता सांगू कसं. बघू शकता तुम्ही वरचं लूक कसं आहे. इकडे चढताना आहे ना, चप्पल आणि पायाची पूर्ण वाट लागते, म्हणून मी शूज घालून आलो. ते पण शूज स्पोर्टचे नाही आहेत, कॉलेजचे शूज घालून आलो आहे. समोर बघितलं तर मंदिर वगैरे हा सर्व लोक वरून दिसणार, ते तुम्हाला मी दाखवतोच. तुम्ही बोलू असाल जो हा एकटा का आला, कारण माझा पहिला ब्लॉग आहे आणि मला थोडा म्हणजे कसा कंटेंट मांडायचा वगैरे ह्या विषयी खरं सांगायला गेलं तर थोडी आयडिया नाही आहे. आणि त्या कारणाने मी थोडा एकटाच आलेलो आहे, कारण मला कोणी डिस्टर्ब केलेलं पहिल्या ब्लॉगमध्ये आवडणार नाही. आतली जागा बघू शकता. इथं खूप मोठे वाघ, पुन्हा सिंह एका दिवशी नाही बोलू शकत, पण वाघ आणि
रानडुक्करसुद्धा येत असतात आणि म्हणून इथे रात्री येणं खूप मोठी चूक आहे. मे महिन्याच्या वेळीमध्ये सुट्टी पडल्यानंतर मी आणि माझे मित्र गावातले शेजारचा भाव वगैरे इथं आंबे खाण्यासाठी येतो. आणि हा जो झाड आहे ना, हा साखर आंबा म्हणून म्हणला जातो. छोटे छोटे आंबे येतात पण खूप उत्कृष्ट आंबे लागतात. समोर माणसं आहेत, तुम्ही बघू शकता. ह्या जत्रेविषयी खूप मित्रांनो माझ्या आठवणी आहेत जुन्या. त्या मी तुम्हाला एक एक सांगेन. काही गोष्टी आहेत ज्या सांगू नाही शकत, पण वेळ आलेल तेव्हा सांगेन मी. सध्या आपल्या गावात मला वाटलं की समोरून कोण येत आहे, पण असं नाही आहे. मागचा व्ह्यू बघू शकता. हा रस्ता आत्ता 4 ते 5 दिवसापूर्वी आपल्या गावातल्या माणसाने बनवलेला आहे, कारण आतमध्ये येण्यासाठी जागा हवी म्हणून. आणि आता मी तुम्हाला लुक दाखवतो. इट्स व्हेरी ब्युटिफुल. बघू शकता तुम्ही. इट्स लाईक अ वाव. बघू शकता तुम्ही. हो. आणि हा जो समोरचा किल्ला आहे, हा समोरचा किल्ला, या ठिकाणी सुद्धा यात्रेच्या वेळी जायचं आहे. सो तेव्हा जाऊच. आणि हा जो मी समोर बघू शकता, हा वीटभट्टीचा धंदा आहे. तुम्हाला दिसतंय का नाही मला माहिती नाही, पण हा बघा, हा जो आहे ना, हा पूर्ण वीटभट्टीचा धंदा आहे. हा वीटभट्टीचा धंदा आहे. आणि आपल्या त्या किल्ल्यावर, त्या समोरच्या किल्ल्यावर सुद्धा व्हिजिट करायचं आहे. कसा डोंगराच्या आतून रस्ता गेलेला आहे. भवानी मंदिराच्या पाया पडल्यानंतर आपल्याला कसा तो डोंगर चढायचा आहे ह्याचासुद्धा आपण अनुभव घेऊया. समोरील जो गाव आहे, जो तुम्ही बघू शकता, इथे दोन ते 3 गाव मिक्स आहेत. हा वरती गाव आहे, तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये दिसेल का ना. हा जो गाव आहे ना, त्याला म्हणला जातो ठाकूरवाडी. थोडक्यात माणसांचा जसा युनिक नाव काढलेला आहे, पण त्याचं खरं नाव आहे पांगलोली. त्याच्या खालची आहे ना, त्याला म्हणतात तलवडे. हा जो तलवडे गाव आहे ना, आपल्या गावाच्या शेजारीचा आहे. आणि जो मागाशी म्हटलं, ह्या मंदिराच्या इथं आपल्याला जायचं आहे, किल्ल्याच्या इथं जायचं आहे. आपल्या गावाच्या इथून म्हणजे जवळपास इथं आपलं घर असेल ना, तर इथून असं जायला, इथून तुम्ही असं गेलात क्रॉस करून, ते खैराले म्हणून गाव येतो. आणि खैराले गाव क्रॉस केल्यानंतर तुम्ही पुढे गेलात तर इथं आपल्याला बिरवाडी गाव लागतो. आणि ह्या बिरवाडी गावाच्या नंतर इथे पोचल्यानंतर आपल्याला आतून रस्ता आहे. आणि तिकडून पोचल्यानंतर तुम्ही इथे ह्या किल्ल्याच्या इथं पोचू शकता. म्हणजे जवळपास चांडगाव, तसेच पांगलोली, तसेच तलवडे, आदिवासीवाडी, बिरवाडी आणि खैरेला, असे 5 ते 6 गाव इथे एकत्रित झालेले आहेत. हो, तर हा झाला इथली गोष्ट. आणि हा जो खालचा तुम्ही लोक बघू शकता, इट्स व्हेरी डेंजरस. हा सुद्धा खूप डेंजर रस्ता आहे, कारण हे बघा, हे खूप डेंजर रस्ता मानला जातो. आता समोर बघू शकता ना, तुम्हाला पंढरी शेठ फडकेची गाणी का लावलेत. तर आपल्याच जरा असतात काही लेजंड. सो ते जाऊ द्या. आता मी दुसरं एक लोकेशन दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. तुम्ही बघू शकता, सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे आणि 5:15 वाजलेले आहेत बरोबर. हा सुद्धा देवाचं मंदिर आहे. इथे आम्ही जेव्हा लहान असायचो, जेव्हा यात्रेला यायचो ना, तेव्हा या दगडीच्या इथं काय ना काहीतरी खायला ठेवून जायचो. ते बोलतात ना,
ते बोलतात ना की देवाला काहीतरी द्या आणि तुम्ही लोक बघू शकता. इट्स व्हेरी ब्युटिफुल. हे बघ हे तर काहीच नाही. समोर बघताय ना तुम्ही, हा सर्व एरिया हा मुरुड आहे. यस, मुरुड जंजीर आहे. आणि आपल्या समोर इथे जायचं आहे यात्रेच्या इथे हा मंदिर आहे झाडाच्या मागे. तर चला जाऊया आपण. आजचा ब्लॉग जरा छोटासा असेल आणि काही खूप मिस्टेकसुद्धा होतील, पण ठीक आहे, समजून घ्या. वरती तुम्हाला आवाज येईल का नाही माझा ह्याची शक्यता नाही. काय आत्ता थोडा आवाज कमी आहे, कारण जेव्हा 6-6:30 वाजून गेले ना काही तर खूप मोठी गर्दी असते आणि अन्नप्रसाद वगैरे आवाज येण्याची काही थोडी शक्यता नसते. आणि विषय असा आहे ना की इथे खूप सारी देणगी पडली जाते. आता तुम्हाला देणगीचं काय करतात, मंदिराचा पुजारी असतो आणि अन्नप्रसाद असेल किंवा गॅदरिंग ठरवली जाते, ऑर्केस्ट्रा असतो, सेलिब्रिटींना बोलवला जातो, मंदिराची व्यवस्था, देवासाठी खर्च, हे सर्व त्यामध्ये दिला जातो. ते आपल्या बघण्याचा विषय नाही, पण सांगतो तुम्हाला. हा जो रस्ता आहे ना न्हावे आणि नवखरवाल्याने येण्यासाठी आहे आणि आपल्या गावाच्या बाजूनी इकडून येण्यासाठी रस्ता आहे. समोर पार्किंगसाठी ते गाडी लावलेली आहे, म्हणजे बॅनर लावलेला आहे की या ठिकाणी तुम्ही गाडी लावू शकता. आज गॅदरिंग आहे मोठी रात्री आणि तुम्ही येऊ शकता, मी नाही येणार आहे. खूप मजा येते, असं काही नाही, पण मला जागून जास्त सण. तुम्ही वरती लूक बघू शकता, हा कसं लूक आहे ते. त्यापेक्षा भारी मी तुम्हाला लूक दाखवणार आहे. जरा आपण मंदिरात जाऊया, देवाच्या इथे पाया वगैरे पडूया आणि नंतर पुढची गोष्ट तुम्हाला दाखवतो. बस लिए समर्पण तन मन से मैं देवभूमि में आता हूँ. है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ. है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ. मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ. मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ. मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ. मैं हा सर्व बाहेरचा भाग आहे मंदिराचा. आता तुम्हाला गर्दी दिसत नसेल, पण ही जी गर्दी आहे ना ही एवढी तुडुंब भरेल ना, तुम्ही विचार नसाल केला, एवढी मोठी गर्दी. आणि ही जी मागची साईड आहे ही सर्व जे ऑर्केस्ट्रासाठी येणार आहेत त्याच्यासाठी ठेवली गेली आहे आणि हे सर्व बसण्यासाठी वगैरे, कारण हे नंतर ओपन केलं जाईल आणि नंतर मग दोन्ही साईडचे सर्व लोक दिसायला लागले. आणि हा जो स्टेज आहे या ठिकाणी गॅदरिंग होते, ऑर्केस्ट्रा होतो. मेन महत्त्वाचा कंटेंट म्हणजे तुम्हाला हा मागचा सर्व एरिया दाखवायचा मला, की ह्याचा कसा संबंध आहे रोयाशी. बघा आता जो हा रस्ता आहे ना, हा इथून हा रस्ता गेलेला आहे महादेवकार, गोफण अशी गाव आहेत तिकडे. आणि हा जो तुम्ही समोरची सर्व जी गावं बघताय ना, ही सर्व जी गावं आहेत ना, ही गावं महादेवकारमधली आहेत. आणि हा रोड असा होऊन पूर्ण रोहाला टच झालेला आहे. आणि व रोहाचा संबंध कसा रेवदंडा मुरुडला, तुम्हाला पुढे दाखवायचं. मंदिराची तयारी चालू आहे. रात्री ठीक 11 वाजता नाद नृत्यांचा गौरव महाराष्ट्राचा. मित्रांनो, ही गोष्ट आहे ना, म्हणजे ही जी यात्रा आहे ना माझ्यासाठी खूप युनिक आहे. कारण आहे ना, या यात्रेमध्ये खूप अशा गोष्टी लहानापासून झालेल्या आहेत. मी जवळपास 7 ते 8 वर्षांनी ह्या यात्रेला आलेलो आणि ह्या यात्रेला येण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे मला दुसरासुद्धा ब्लॉग बनवू शकतो, पण दुसरा ब्लॉग न बनवण्याचे कारण असं की जिथून आपली सुरुवात झाली ना तोच दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी हा ब्लॉग घेतला. आणि हा आता तुम्ही समोर बघू शकता, ही जी आहे ना ही खाडी आहे.
मंगळवार दिनांक जो तुम्ही, 17 डिसेंबर इकडे 2024, इथे जो रोहायला तुम्ही आलात ना, 17 डिसेंबर का मग काही लोक काय करतात, इथं मध्ये खाडी आहे. मग खाडी आहेत, मागाशी मी तुम्हाला बोललो इथं गोफण म्हणून गाव आहे, तर त्या गावाच्या आतून एक खाडी आहे. मग ती क्रॉस करायला लागते बोटनी, होडीने, आणि नंतर तुम्ही सोनकारला जाता. आणि जर तुम्हाला क्रॉस नसेल करायची, जर तुम्हाला रोड मार्गे जायचं असेल तुमची गाडी घेऊन, तर त्याकडे तुम्हाला पूर्ण रोहायने जायला लागेल. आणि रोहायच्या इकडून मग अशी एस टी मिळेल किंवा तुमची स्वतःची जी गाडी असेल ती नंतर क्रॉस करून ह्या नदीच्या पलीकडून मोठा रस्ता गेलेला आहे, हायवे पण आहे, आणि तिकडे तुम्ही क्रॉस करू शकता. आणि मग तो रस्ता जो जॉईंट आहे, तो रस्ता जॉईंट झालेला इकडून असा रेवदंड्याला. मग त्याचा संबंध कसा काय तो आपण दाखवूया. हे सर्व लोक ओपन लुक आहे, हा मंदिराचा सजवलेला आहे. अभि बघा, पुन्हा एक छोटंसं वडापावचं दुकान टाकलेलं मुलीने. पुन्हा इथं पुन्हा वडापावचं दुकान आहे, बघू शकता. पुन्हा मंचुरियन, पुन्हा भेळ, नुसतं खायचेच दुकान आहेत. हा समोर आईस्क्रीमचं दुकान आहे, किचन वगैरे आहेत, आणि समोर इथं मिठाई. ते नंतर बघूयाच. मला लुक तुम्हाला दाखवायचं आहे. इट्स लाईक अ लुक. बघा, सनसेट. आता मला तुम्हाला दाखवायचं हा लुक. बघा मित्रांनो, ही जी जागा आहे ना, ती माझ्या लाईफमध्ये खूप महत्त्वाची जागा आहे. कारण ह्या जागेविषयी घटना आहे ती मी तुम्हाला सांगू नाही शकत. त्याची मी माझ्या इंस्टावर एक फोटो टाकलेला आहे एक, आणि समोरचा लुक जो आहे ना पूर्ण ओपन होता त्यावेळी. ती गोष्ट मी नंतर सांगेल. ही जी सर्व जमीन आहे ना समोरची, ही पूर्ण भरलेली असते शेतीच्या वेळी, आणि सर्व न्हावे नौकार, सोनकार देव यांची जमीन आहे. बरोबर ना बाबा, बरोबर ना? सोनकारला पण जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला रोहा मार्गे जायला लागेल. आणि ही जी खाडी आहे, ही नदी नाही आहे, ही खाडी आहे. ही रेवदंडा आणि न्हावाशिवा ब्रिजला एकत्रित झालेली आहे. अलिबागच्या काशीद ब्रिजला वगैरे ही एकत्रित झालेली आहे. ही खूप दिसायला छोटी आहे, पण ही छोटी नाही आहे. तुमची 12 डब्याची जी ट्रेन असते ना, ती 3 डब्बे ते 4 डब्बे आतमध्ये जाऊ शकते, एवढी मोठी आणि खोल नदी आहे, खाडी आहे. आणि हा समोरचा लुक आहे ना, हा तुम्हाला मी दाखवतो. आता इथे धोका पडलेला आहे, पण ठीक आहे. हा जो समोरचा आहे ना, हा तुम्हाला तर दिसेल का नाही माहिती नाही. हा जो इथे समोरचा जो लुक आहे ना, ह्याला मानला जातो ह्याचा पुढचा. हा नाही, ही नदी जी आहे ना, ही नदी अशी टर्न झालेली आहे लेफ्ट साईडला. ती आपली रेवदंडा, काशीद ब्रिज आणि इकडे एकत्रित झालेली आहे अलिबागला. पण जो हा समोरचा लुक आहे ना, तुम्हाला दिसत नसेल, तो मला दिसतोय. तिथे आहे ना मोठी एक दगड आहे. जेव्हा तुम्ही कोकणी माणूस असाल ना, त्याला दिसतो की ज्यावेळी तुम्ही पनवेलचा हायवे क्रॉस करता ना, तेव्हा तुम्हाला एक मोठी दगड दिसते. तो लोक बोलतात की दगड आहे, तिथे दगड नाही आहे, तर तिथे एकविरेचं मंदिर आहे. आणि इथून तुम्ही बोलाल अरे मग पनवेल इथून किती जवळ आहे. अरे पनवेल इथून जवळ नाही आहे, पनवेल इथून खूप लांब आहे. तुम्ही बोलाल की ते 2 तासात पोहोचेल. नाही, तुम्ही चालत जरी गेलात ना, तुम्हाला जास्तीत जास्त 24 तास तरी चाललात ना, तुम्हाला 3 दिवस लागतील. कारण ते दिसायला छोटे दिसते असं नाही आहे. हा नदीपर्यंत पोचू शकता, मी मान्य करतो, अर्धा-1 तासामध्ये पोचू शकता, पण तिकडेपर्यंत पोचू नाही शकत. आणि इथे रेवदंड आहे, आणि रेवदंड्याचा काशीद ब्रिजसुद्धा इथे एकत्रित आहे. इथे काशीद ब्रिज, मगाशी पनवेलचे दगड बोललो ते इथे. आणि मगाशी मी जो तुम्हाला रोहा बोललो, तो रोहाला आपल्याला असा टर्न घेऊन इकडून म्हणजे इकडं समजा रोहा असेल तर इकडून असा टर्न घेऊन इथून तुम्हाला इकडे न्हावा, आणि इकडे मध्ये एक बॉर्डर आहे. ही बॉर्डर कसली तर तुम्हाला जर रेवदंड्याला जायचं असेल तुम्ही स्ट्रेट जाऊ शकता. आणि तुम्हाला जर मुरुडला जायचं असेल ना, तर तुम्हाला मधून रस्ता आहे, त्याला म्हणला जातो आपल्याला, त्याचं नाव मी काय विसरलो होता, त्याला गरफाटा. आणि तिथे फणसाड अभयारण्य चालू झालेलं आहे. आणि तिकडून मुरुडला तुम्ही जायला गेला तर तो मुरुडचा सर्व प्लेस आहे, तो सर्व. तिकडून माझा मामाचा गावसुद्धा आहे सुपेगाव म्हणून, तिकडे वाघ, सिंह वगैरे सर्व काही आहे. तर तिकडे आपला मुरुडचा जंजिरा किल्ला आहे. इकडे तुम्ही बघायला गेलात तर अलिबाग, आणि अलिबागचा कुलाबा किल्ला, रेवदंड्याचा काशीद ब्रिज. मग आता अलिबागचा कुलाबा किल्ला, काशीद ब्रिज आणि आपला मुरुड जंजिरा, हे सर्व लोक आपण फिरणार आहोत. पण आपल्याला पहिला गोष्ट म्हणजे आपला ह्या ब्लॉगमध्ये मी हा दत्ताचं मंदिर तुम्हाला इथं दाखवलं. आणि जो मागे मी दाखवला भवानी मंदिर म्हणून, त्या मंदिराला सुद्धा आपण व्हिजिट करणार. तो सुद्धा कसा किल्ला आपल्याला चढायचा आहे. पुन्हा हा अलिबागचा कुलाबा किल्ला आणि मुरुडचा जो आपला जंजिरा किल्ला, हे सुद्धा मी तुम्हाला लुक दाखवणार आहे. जो मध्ये दिसतंय ना तुम्हाला, ही
ही जी आग लावलेली हवी शेतीमध्ये, तर तो आहे दीव म्हणून रस्ता. न्हावे नौकर सोनकर देव म्हणून जो बोलला, हा जो सर्व लोक आहे ना, हा सर्व न्हाव्यातला आहे. हां, न्हाव्यातला. मागचा जो मी तुम्हाला दाखवला सोनकार म्हणून बोललो, त्याच्या इकडच्या क्रॉसला म्हणजे राईट साईडला नौकार आहे, आणि सोनकार आणि देव हा सर्व, हा सोनकार झाला आणि देव म्हणून हा समोरचा झाला. ह्या 4 गावातल्या सर्व माणसांनी एकत्र येऊन म्हणूनच ह्या ठिकाणी यात्रा वगैरे भरते. आणि एवढंच सर्व. आणि इकडून मधून रस्ता जाऊ तुम्हाला न्हाव्या सोनकार दिवसा जाण्यासाठी आहे. तर आपण पुढे बघूया पुढची गोष्ट. हे लहान मुलांसाठी जम्पिंग म्हणून ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी मेन गोष्ट म्हणजे रात्रीची मजा येते. ही लहान पोरं आहेत आपली. हे बघा, ही मिठाई पुन्हा आता काय मध्ये यावेळी चक्री वगैरे काय आलेली नाही आहे. हे लहान मुलाचे टॉईज आहेत आणि इथे काय गॉगल्स आहेत. ह्या ठिकाणी बिलकुल पण येऊ नका, तुम्ही भिकारी होणार, पण इथे तुम्हाला काय मिळू शकत नाही. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं, जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं. आणि पुन्हा इथे लहान मुलींचे वगैरे काय आहे, इथे पुन्हा जम्पिंग आहे. इथं रिंग वगैरे काय वेळी आली नाही आहे. एक गोष्ट आहे जे तुम्हाला किस्सा नंतर सांगेन जाता वेळी, आता नाही सांगत. पुन्हा मिठाईचे दुकान आहेत, त्या लहान मुलांच्या गाड्या. ती जी गोष्ट आहे ना तिथे बघा, आता तो बाप्या गेलेला, ती रिंग उभी आहे ना, ती गोष्ट जागा मित्रांनो लक्षात ठेवा. ही जागा माझ्यासाठी खूप युनिक आहे. आणि काय हा विषय घडलेला आहे ते सुद्धा मी नंतर सांगेन. आता सांगितलं आपला ब्लॉग राहून जाईल. इथे लहान मुलांच्या गाड्या वगैरे 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 वगैरे. काय सेल कोणताही, फक्त काय 100 रुपये काहीतरी लिहिलेलं आहे. आता ह्यावेळी यात्रा खूप कमी भरलेली आहे, पण ठीक आहे. सनसेट बघू. सुनी सुनी साकडे नाशी हरवली पाखरे हरवली. आता जो सूर्यास्त आहे, हा जो सूर्यास्त आहे ना, जेव्हा हा डोंगराच्या पलीकडे जाईल ना, आता तुम्ही बोला ही मला लहान मुलासारख्या गोष्ट सांगतेस, तेव्हा इकडून वरती चांदोबा येईल. पण हे जे 3 दिवस आहेत ना, एवढे युनिक आहेत ना, की चांदोबाच्या बाजूला फक्त एकच चांदणी. खरं सांगतो तुम्हाला, मी नंतर ह्याचा फोटोसुद्धा अटॅच करून देईन. अशी गोष्ट, चांदोबाच्या बाजूला फक्त एकच चांदणी बस. आता ह्याचा काय लॉजिक आहे काय नाही माहिती नाही. आता आवाज इथे यात्रेचा खूप कमी येतो आहे, पण असं नाही. या यात्रेमध्ये ना एवढा आवाज वाढतो ना. आजचा पहिला दिवस, आज गॅदरिंगला आज आदिवासी असतील, मराठी असतील, दुसऱ्या कुठल्या कास्ट, एवढंच नाही की इथे मराठीच, तर मोमेडल लोकंसुद्धा येतात. हां, ती दुसरी गोष्ट आहे. मंदिरामध्ये ते दर्शन घेण्यासाठी वगैरे नाही जात, पण आनंद करण्यासाठी, पुन्हा ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी, गॅदरिंगसाठी येतात. आणि खूप इथं धंदा होतो, मिठावाल्यांचा धंदा होतो, आणि आपल्याच गावाच्या शेजारचे वगैरे मिठाईचा धंदा वगैरे करतात वगैरे वगैरे. हा समोरचा तुम्ही व्यक्ती बघत असाल ना, ते येते, ते आपल्या गावामध्ये आईस्क्रीम विकण्यासाठी येते. आणि आज त्यावेळी धंदा इथे टाकलेला आहे. खूप गोष्टी आहेत अशा. आणि हे आता लाईटिंग लावलेली हवी. ही लाईटिंग लावण्याची गरज का, कारण इकडून जे गाड्या येतात, ती 4 व्हीलर वगैरे इकडे उभ्या राहतात या ठिकाणी. आणि इथं पार्किंगसाठी लावलेलं आहे. ही पार्किंग कधी तर तुम्ही बोला गाड्या का नाही दिसत, कारण आज रात्रीची पार्किंग आहे, उद्या रात्रीची आणि परवा रात्रीची पार्किंग आहे इथे. प्रत्येक गाडीचे त्यांचे काही दर असतात, 10 रुपये 20 रुपये वगैरे वगैरे, त्यानुसार ते चार्जेस घेतात. हा रस्ता न्हावे नौकार आणि दीवसाठी गेलेला आहे. आणि ऐकू शकता, आता मला पण निघायचं आहे. या मंदिराची गोष्ट अशी की ह्या
मध्ये यात्रेमध्ये मजा का कमी झाली? कारण न्हावे नौकर सोनकर देवी ही गोष्ट सांगण्यासारखी नाही, पण ठीक आहे मी सांगतो तुम्हाला. न्हावे नौकर सोनकर देवी या मंदिरामध्ये श्रीदत्ताला मुखवटा लावला होता. आणि आता मी डायरेक्ट सांगत नाही, पण एका व्यक्तीने, आता ती कोण व्यक्ती आहे ती पण नाही मी सांगू शकत तुम्हाला, त्या व्यक्तीने तो मुखवटा वाटतं कोणी नेला. आणि त्यानंतर गोष्ट अशी झाली की मंदिराची मजा वगैरे निघून गेली. आणि सर्व पहिले खूप मोठ्या चक्र्या यायच्या, रिंग्स यायच्या आणि खूप खूप काही. आत्तासुद्धा खूप. आजचा पहिला दिवस आहे आणि आज रात्री तर खूप मजा येणार आहे. कारण आजच्या दिवसामध्ये तुम्ही बाहेर गेलात ना तर आज गॅदरिंग आहे, ग्रुप डान्स. पहिल्या नंबरला 15,555 रुपये, दुसऱ्या नंबरला 10,110 रुपये, तिसऱ्या नंबरला 5,550 रुपये. आणि उद्याच्या दिवसामध्ये आहे ऑर्केस्ट्रा आणि परवाच्याला आहे परमेशवाली वगैरे, त्याची गाणी वगैरे इत्यादी सर्व. तर हा आपला पहिला ब्लॉग. आणि हे सर्व यात्रा वगैरे. आता तुम्ही बोला तुम्ही काय घेतलं ना, मी नाही काय घेतलं, मी पाय पडलो देवाच्या. या यात्रेमधून काही घेऊसं का ना वाटत नाही मला, म्हणजे घेतलं असतं असं काही नाही आहे, पण का नाही घेतलं? कारण मित्रांनो खरं सांगायला गेलं ना, जेव्हा हे नव्हतं ना तेव्हा सर्व काय घ्यायची इच्छा होती. आता जरी हे थोडेफार तरी आहेत पण इच्छा नाही आहे असं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळायला पाहिजे असं म्हणतात ना, इट्स ट्रू. पुढचा तुम्हाला लूक दाखवतो मी, की ह्या ठिकाणी आलो ना तेव्हा सर्व गोष्टी सॉल्व झाल्या. मी स्वतः विचार करत बसलो खूप काय असे म्हणजे स्वतःच्याच, म्हणजे ते म्हणतात ना स्वतःने जास्त विचार केला आणि त्यामध्येच डुबून गेला, अशा गोष्टी होत्या माझ्या लाईफमध्ये. इथे एकटा आहे जो शांत बसवतो, पण हा रस्ता जेवढा शांत दिसतो ना तेवढा रिस्की आहे खरंच. कारण जेव्हा मी आणि माझा भाऊ आले ना यामध्ये दुपारचे बॅट आणि बॉल घेऊन, मंदिरामध्ये कोण नव्हतं, येण्या जाण्याच्या रस्त्यावरसुद्धा कोण नव्हता. पण विषय असा ना की तो चकवा म्हणून एक गोष्ट असते ना, ती ह्यामध्ये घडते, या ठिकाणी घडते. मग आता चकवा म्हणजे काय ते कोकण लोकांना बरोबर माहिती असेल. मला आवाज येतो आहे कोणतरी असा आवाज काढताना, पण माझ्या भावाला आवाज नव्हता येत, त्याला येतो आहे तर मला येत नाही. पण तरीसुद्धा मी डेअरिंग करून वरती गेलो, 2-3 मॅच खेळलो त्या मंदिरामध्ये, जो मी तुम्हाला फोटो दाखवला, जो दरवाजा होता ना तो स्टंप. आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही मॅच खेळला आणि गप घरी आलो. हा जो रस्ता दिसतोय ना तुम्ही बघू शकता, इथे पोपटी वगैरे बनवलेली आहे. तर तुम्ही एवढ्या रात्री एकटे 1:30 ते 2 वाजेपर्यंत येऊ शकता का? हा जो झाड दिसतोय इथे, मे महिन्यामध्ये कितीही तुम्ही दगड मारा, एका दुसरा आंबा बोले बघू शकता. दिसला साधा झाड दिसतो नाही. लाईफमध्ये आहे ना कसं माहिती मित्रांनो, आपल्या काही जुन्या गोष्टी असतात आयुष्यातल्या, काही जेव्हा आपण लहान असतो आणि त्या जुन्या गोष्टी असतात ज्यावेळी आपल्याला काही दिले नसून आपल्या त्याच्याशी एक सहवास असतो असं म्हणलं जातं ना. तसं त्या यात्रेमध्ये मी तुम्हाला जे प्लेस दाखवलं ना ते माझ्यासाठी युनिक होतं. कारण मी तुम्हाला जी गोष्ट सांगतो आता, जे मागाशी मी तुम्हाला बोललो त्या रिंगच्या बाजूला जागा होती, मला एक मोबाईल हवा होता तो 40 ते 50 रुपयेवाला. आणि जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला माहिती आहे की माझ्या सोबत जे आलेत माझी बहीण वगैरे त्यांच्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत. आणि पण त्रासलो होतो, म्हणजे प्रत्येक यात्रेला आपल्याला काहीच नाही घ्यायचं आणि सांगायचं काय ती प्लॅस्टिकचे भांडी शेवटी खराब होणारच आहेत. पण असं काही नसायचं, आपल्याला पण आवड होती घ्यायची. तर एक बारीकसा मोबाईल आणि भैके पानं बनारस धूम मचाली धूम वगैरे वगैरे. समोर बघू शकता तुम्ही लाईटिंग लागलेली आहे, तुम्हाला दिसतील की नाही मला नाही माहिती. इथे समोर लाईटिंग लागलेली आहे.
तर मग आपल्यालासुद्धा हौस असायची, पण नाही हो, म्हणजे तेव्हा काही नाही मिळालं. म्हणजे आता सुद्धा नाही आहेत आपल्याकडे एवढे काही आपण लाखोपती का करोडपती नाही की आपल्याकडे 50-60 हजार रुपये आता पण नाही आहेत की आपण घेऊ शकतो. पण एक आवड होती. पण हा जो ब्लॉग आहे ना, हा दरवर्षी या दिवशी येईल ज्यावेळी श्री दत्ताची यात्रा असेल. कारण त्यावेळी मी त्या मातीमध्ये पूर्ण लोळलो, म्हणजे पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये. त्यानंतर मी कधी मातीमध्ये लोळलो नाही आणि त्याच्या आधीसुद्धा नव्हतो आम्ही, त्यानंतरसुद्धा नाही. पण एक हट्ट म्हणून की किती वेळा आपण तसंच यायचं यात्रेतून, मोजकेसे पैसे, त्यामध्ये काय नाही. एक खेळणा घेतला तर त्याचं 10 पाठ केला, त्यातला अर्धा पाठ पण नाही होऊ शकत. जाऊ दे, त्या गोष्टी जुन्या झाल्या. पण ठीक आहे. पण ह्या जुन्या गोष्टी ज्या काय आवड निवड करून देतात, एक वेगळेच काहीतरी मोटिवेशन देतात, एक वेगळेच थिंगी निर्माण करून देतात आयुष्यासाठी. ते महत्त्वाचे आहे. आणि पुन्हा जर मी रात्रीचं वगैरे ऑर्केस्ट्रासाठी आलो तर तुम्हाला ह्याची सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवेन. आणि माझ्यासोबत असेच सोबत राहा. जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा, अन्यथा नाही केला तरी हरकत नाही. मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा. आणि जर काय मी त्यामध्ये डेव्हलप करू आणि कसे कंटेंट अजून मांडू आणि तुमच्या याविषयी काय मत आहे, जर तुम्ही माझ्या ID वर तुम्ही मेन्शन करू शकता, मला मेसेज करू शकता. आणि मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आवडली असेल तरच लाईक करा, नाही तर खरंच नका करू. थँक्यू.